हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आम्ही श्रीला घेऊन वीरेश्वर मंदिरात गेलो होतो. तिथे महाशिवरात्रीच्या दिवशी खूप गर्दी असते. तिथे गेल्यानंतर खूप अशी छान लाईटिंग सजावट केलेली होती. तसेच तिथे छबिना म्हणजेच जत्रा भरते, त्याला तिथे छबिना असे म्हणतात. तर तिथे जत्रा असल्यामुळे खूप अशी मोठी छान रांगोळी काढलेली होती. तशीच सजावट देखील खूप छान लाईटिंग वगैरे केलेले होते. तर आम्ही श्रीला घेऊन वीरेश्वर मंदिरात गेलो. तिथे गेल्या गेल्या ती नंदी होता त्याच्या पाया पडली. नंतर ती त्याच्यासोबत खेळतच बसली होती. मागं पडशील चावत नाही बाबू ते. तिला गर्दीत काही घेऊन जाता येणार नाही म्हणून आम्ही आधीच पाया पडून आलो. तिथे गेलं तर खूप छान अशी सजावट केलेली आहे. श्रीचे बाबा तिला घेऊन गेले. आधी नंदी होता त्याच्या पाया पडायला गेले. पाया पडले आणि ती नंदीला गाय समजून ती त्याच्याबरोबर खेळतच बसली होती. तुम्ही बघितलंच असेल. खूप छान वाटत होते. ती किती आनंदी आहे हे नंदीला बघून ते तुम्ही बघितलंच असेल. नंतर मग वीरेश्वराच्या पाया पडलो. तिला सांगावं नाही लागत पाया पड. आपण पडलो की ती बरोबर पाया पडते. मंदिरातला प्रत्येक मोमेंट ती एन्जॉय करत होती. नंतर ती सर्व देवांच्या पाया पडली. असे लहान मोमेंट हे आयुष्यातले खरे ट्रिझर्स असतात. जिचं निरागस हसू, तिची इनोसेन्स आणि तिचं देवासमोर वागणं हे सगळं आमच्यासाठी खूप प्रिसियस असतं. आणि असे मोमेंट कॅप्चर करून ठेवतो. पुढे जाऊन तिलाही तिचे बालपण पाहता येईल. नंतर आमचं नेहमीप्रमाणे ठरलेलं असतं. पाया पडून झालं की बाहेर आम्हाला खायला म्हणजे खाऊ भेटतो, प्रसाद भेटतो. कपाळाला गंध लावला आणि नंतर तिने तिथला प्रसाद म्हणजेच खडीसाखर जे काय असते ठेवलेली ती त्यांनी घेतली आणि तिथून बाहेर पडलो. पुढेच कोटेश्वरी देवीचे मंदिर देखील आहे. तिथे पाया पडलो. हे देखील खूप छान अशी सजावट केलेली आहे. हे तुम्ही बघतच आहात. नंतर तिने पाया पडल्या आणि एक राऊंड मारतात तसा राऊंड मारला. परत तिने पाया पडल्या आणि दीदीलाही दाखवते की मी कशी पाया पडते ते. नंतर तिथे दिवा लावलेला होता त्याची तिने आरती घेतली. इथे खरी दगडामध्ये कोरलेली कोटेश्वरी देवीची मूर्ती आहे. नंतर पाया पडून झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. अशाच आमच्या लहानपणीच्या क्यूट आणि रिअल नॅचरल मुवमेंटसाठी चॅनलसोबत नक्कीच राहा.